सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण बघत आहात सायंकाळच्या बातम्या। बघूया आतापर्यंतच्या घडामोडी। महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। माजी खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ करणारा मुख्य आरोपी आणि त्यांचे साथीदार अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत। अमरावती पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। माजी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना लक्ष्य करून सोशल मीडियावर शिवीगाळ करणारे व्हिडिओ तयार केले जात होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। अमरावती पोलीस युनिट 2च्या पथकाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केलाय। या तपासणीदरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी 28 वर्षीय शेख इजाज शेख मुसा राहणार पथरोड अंजनगाव सुरजी याला अटक केली आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात हा व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याकरिता त्याला मदत करणाऱ्या आणखी 4 जणांनाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 5ही आरोपींना छत्तीसगडमधील भिलाई येथून ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असून यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास सुरू आहे। ही कारवाई अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेची साक्ष देत आहे। पोलिसांच्या कारवाईमुळे आता सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर एक कडक संदेश मिळाला आहे। या प्रकरणाचा पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा होती। आरोपीला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे। माजी खासदार नवनीत राणा यांना इंस्टाग्रामवर शेख इसा शेख मुसा नावाच्या व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। आरोपींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केलाय। आरोपीचं लोकेशन छत्तीसगडमध्ये असल्याचं समजताच पोलीस पथक तात्काळ रवाना झालंय। रायपूर आणि भिलाई सारख्या अनेक ठिकाणी पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली। अखेर शनिवारी पहाटे भिलाई परिसरातून पोलिसांनी आरोपी इसा भाईला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीला मदत करणाऱ्या त्या 4 नातेवाईकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांनाही ताब्यात घेतलं आहे। या संपूर्ण कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। यावेळी पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे, एसीपी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण उपस्थित होते। नवनीत राणा मॅडम यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी तसेच अश्लील शिवीगाळ करण्यात आली होती आणि हा प्रकार 6/8/2025 रोजी रात्री निदर्शनास आला होता। त्यावरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्रमांक 391/25 कलम 296, 351(3) आणि 79 BNS भारतीय न्याय संहिता तसेच IT ऍक्टचे कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी पोलीस स्टेशन राजापेठ तसेच क्राईम ब्रांच यांना आदेश दिले होते की यामधील आरोपी त्वरित ताब्यात घ्यावे आणि कारवाई करावी। त्या अनुषंगाने क्राईमचे युनिट 2चे PI संदीप चव्हाण यांनी यामध्ये कारवाई करून मुख्य आरोपी भिलाई छत्तीसगड या ठिकाणाहून शेख इसा शेख मुसा 28 वर्ष मूळ राहणार पथरोड तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतलेला आहे। याला ताब्यात घेताना असंही निदर्शनास आलेलं आहे की या आरोपीला गुन्ह्यात मदत करणे तसेच त्याला पळून जाणे आणि इतर सहकार्य पुरवणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी इतर 4 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत।
असे एकूण 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि यामध्ये इतर 2 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत, परंतु त्यांना अटक करणं अद्याप बाकी आहे. त्यासाठी कामकाज चालू आहे, त्यांचं वर्कआउट चालू आहे. अशा प्रकारे जो संवेदनशील आणि महत्वाचा गुन्हा अमरावती शहरात घडला होता तो आपण त्वरित माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून त्या पथकाद्वारे आरोपी अटक करून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई आपण करत आहोत. 4 आरोपी कोण आहेत? आरोपींचे इतर जे सहकार्य करणारे आरोपी आहेत, शेख मुस्ताक शेख मुसा वय 32 वर्ष, पत्रोट शेख मुस्ताक. आपल्याला प्रेस नोट पण देऊ आपण, त्याच्यात सगळे डिटेल येऊन जाईल. म्हणजे प्रेस नोट दिली म्हणजे प्रिंटेड देऊ, म्हणजे त्यात डिटेल येईल. एखादं नाव परत करेक्शन करायचं काम नको. आता तो तपास करू आपण की त्या मागचा उद्देश काय आहे, त्याचं मोटिव्ह काय आहे, हे सगळं आरोपीला जेव्हा प्रॉपर इंट्रॉगेशन करू. नाही, सध्या तर सांगणं योग्य नाही, कारण तपासाचा भाग आहे तो. तपासात नाही, ते सगळं होईल तपासात. आता सध्या आरोपी आणून त्याच्याकडे चौकशी सुरू केली. 4 का क्या रोल है सर? क्या भगाने में पैसे दिए, उनको दिए, क्या है? आहे ते सगळं प्रेस नोट मध्ये तुम्हाला सगळं मिळेल की पळून जाण्याकरता पैसे पुरवणारा त्याचा भाऊ आहे शेख मुस्ताक शेख मुसा 32 वर्ष, यांनी पैसे पुरवलेले, समोरच्यांनी गाडी पुरवलेली, असे सगळे रोल पण डिफाईन केलेले. ठीक आहे. चारही अटक, टोटल 5 अटक आहेत आणि 2 आणखी अटक करणे बाकी. 2 का क्या रोल है सर जो बाकी है? 2 आरोपी ते आज सध्या तरी म्हणजे मदत करणारे म्हणून लिहिलेलं आपण, त्याच्यात त्यांची काय मदत आहे आपल्याला तपासत दिसत. या प्रकरणाची पुढील चौकशी सध्या सुरू आहे आणि आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल. राजकीय व्यक्तींना सोशल मीडियावर धमक्या देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून लवकरच यामागे कोण आहे याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या MIDC परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री ऑल कार्गो घाटी ट्रान्सपोर्ट कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं असून जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जळून खाक झाला आहे. आगीचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे. अमरावती MIDC मधील नॅशनल पेस्टिसाइड्स अँड केमिकल्स कंपनीसमोर असलेल्या ऑल कार्गो गती ट्रान्सपोर्ट अँड कुरिअर कंपनीमध्ये मध्यरात्री 1 ते 3च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कंपनीला कवेत घेतलं. बाजूच्या कंपनीच्या चौकीदाराने पहाटे 4च्या सुमारास कंपनीचे संचालक पंकज बेलणकर यांना फोन करून आगीची माहिती दिली. माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी अग्निशामक दलाला व राजापेठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 8 ते 9 अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले. आगीमुळे कंपनीतील गारमेंट्स, LED इलेक्ट्रिक्स वस्तू, स्पोर्ट्स बाईक, मॉल्सचा माल, तयार कपडे, मोठे टीव्ही, प्रोजेक्टर, पॅनल, फुटवेअर आणि स्टेशनरीसह अनेक वस्तू जळून खाक झाल्यात. या घटनेची माहिती देताना आकाश पिंपळकर यांनी सांगितले की जर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले नसते तर बाजूच्या श्री कार केअर गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या 8 ते 10 गाड्यांनाही आगीची झळ बसली असती. सध्या आगीचं कारण अस्पष्ट असून कंपनीमधील CCTV कॅमेऱ्यांचा DVR सुद्धा जळाल्यामुळे घटनेचा तपास करणं आव्हानात्मक बनलं आहे. या घटनेमुळे कंपनीला 50 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. माझं राहणं इथंच आहे गोदावरी कॉलनीमध्ये आणि माझं हे ऑल कार्गो गतीच्या फ्रँचायझी आहे माझ्याकडे, कुरिअरची, ट्रान्सपोर्टेशन अमरावती जिल्ह्याची. तर सकाळी नाईटला कामणारा जाणाऱ्या मुलाचा मला 3:45 वाजता वगैरे फोन आला, कारण गाडीवर नंबर होता. तर मी फोन उचलला, त्यांनी सांगितलं भाऊ तुमच्या या कंपनीमधून आगीचे धूळ वगैरे येत आहे. तसंच मी 10 मिनिटात पोहोचलो आणि येताना मी फायर ब्रिगेडला फोन केला, त्यांनी मुलांनी पण फायर ब्रिगेडला फोन केला. तर आम्ही आलो तो पूर्णपणे आतमधून लोट येत होते, शटर वगैरे एकदम लाल झालेलं होतं. हे मी गेट आधी उघडलं आणि आमच्याकडे पाण्यामुळे ते थोडं करायचा प्रयत्न केला, पण ती इतकी म्हणजे हे होतं, भीषण आग होती, ते काही हे होणार नव्हतं.
तर अर्ध्या पाऊण तासातच गाड्या पोहोचल्या फायर ब्रिगेडच्या आणि त्यांनी हे चालू केलं. तर पूर्णपणे जवळपास 100-125 कस्टमरांचं शिपमेंट आतमध्ये होते आणि 50 ते 55 लाखाच्या सुमारास सध्याच तरी एक हे आहे. किती गाड्या लागल्या आग विझवण्यासाठी? आग विझवण्यासाठी 5 ते 6 गाड्या तर लागल्यास. इथे जास्त गारमेंटचं सामान होतं माझ्याकडे, गारमेंट आणि जे इलेक्ट्रॉनिक गुड्स वगैरे राहतात आणि इथे जे टेक्सटाईल्स वगैरे आहेत, फ्रॉकच्या कंपन्या वगैरे, त्यांचं पाठवणारा पण माल होता जो आज सकाळी निघणार, जो आम्ही आदल्या दिवशी पिकअप करतो संध्याकाळपर्यंत. तो सकाळी गाडीमध्ये लोड होऊन जाते, पण रात्री असं झाल्यामुळं त्याही मालाचं नुकसान. स्पोर्ट बाईकही जोडायची? हो, आता कस्टमरचं जे हाऊस होल्ड वगैरे मटेरियल पण काही आलं होतं, तर त्यांच्यात त्यांची बाईक पण नसेल, घर सामान वगैरे जे आर्मी असतात. यामध्ये जे आहे जितकं माल आहे आणि यामध्ये जे नुकसान झालं आहे या संदर्भामध्ये काही विमा वगैरे? हो, आता कंपनीचं तसं माझं बोलणं झालं आहे. ते हायर ऑथॉरिटीचे पर्सन येत आहेत नागपूर वगैरे मेन ब्रांच मधून. ते सर्व डाटा वगैरे काढून येतील आणि तेव्हाच ते सांगू शकू आपण काय झालं. कारण इथलं तर सिस्टम वगैरे जळालं आहे, तर इथून आता सध्याच आपण काही नाही, पण एक अप्रॉक्सिमेटली तरी 50-55 लाखाच्या आसपास तरी आहे. कारण 100-125चा डाटा मी संध्याकाळीच आमच्याकडे अनलोड झाला. काय अंदाज आहे नेमका आग लागण्याचा? काय असं प्राथमिक अंदाज? तर प्राथमिक तर आता जसं पाहत्यावरून इलेक्ट्रिकच वाटत आहे, शॉर्ट सर्किटचं. तर दुसरं आता आल्यावर सर्वेवर वगैरे सर्व मटेरियल चेक केल्यावर पाहू काय अजून दुसरं, आणि सीसीटीव्ही आजूबाजूचे चेक केल्यावर माहीतच पडेल काय आहे. इथे शॉर्ट सर्किटची समस्या होत आहे का असं महावितरण जबाबदार त्यासाठी सगळे वाटते? हो, आता 1-2 आता ह्याच कंपनीला 1-2 वर्षा अगोदर नॅशनल केमिकल मध्ये ते घटना झाली, तुम्हाला माहीतच असेल, खूप मोठी. आणि आता एक दाल मिल इथे झालेली आहे MIDC चौकात. शॉर्ट सर्किटचे प्रॉब्लेम तर होत आहेत. एका क्षणात ट्रान्सपोर्ट कंपनीचं मोठं नुकसान झालं. या घटनेमुळे MIDC मधील सुरक्षा व्यवस्था आणि विशेषतः अग्निशमन विभागाची गाडी MIDC मध्ये उपलब्ध नसल्याची उणीव पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. अमरावतीतील प्रसिद्ध अंबादेवी एकविरा देवी मंदिर हे श्रद्धेचं मोठं केंद्र. राखीपासून सुरू होणाऱ्या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. पण श्रद्धेच्या या मार्गावर आज मोठा अडथळा उभा आहे. राजापेठ ते अंबा मंदिर जाणारा रस्ता खस्ताहाल झाल्याने भाविकांसह स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक ठरत असून नवरात्रीपूर्वी हा प्रश्न सुटण्याची मागणी होत आहे. अमरावतीतील राजापेठ भागातून अंबादेवी व एकविरा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता हा केवळ श्रद्धाळूंसाठी नव्हे तर स्थानिकांसाठी देखील जीवनवाहिनी आहे. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोठमोठे खड्डे, पावसाच्या पाण्याने भरलेले खोल गाळ आणि सततची धूळ व चिखल यामुळे वाहन चालकांना तर त्रास होतोच आहे, परंतु पायी जाणारे भाविक अक्षरशः धोका पत्करून जातात. या मार्गावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीला जाणारे नागरिक देखील या समस्येला सामोरे जात आहेत. अंत्ययात्रा काढणाऱ्या लोकांना मृत व्यक्तीचा सन्मान करताना देखील रस्त्याच्या खड्ड्यांमधनं वाट काढावी लागते. राखीपासून सुरू झालेल्या सणांच्या मालिकेनंतर नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी अंबादेवी एकविरा मंदिराकडे ओसंडून जाणार आहे. त्याआधी हा रस्ता दुरुस्त करावा, डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून भाविकांची व नागरिकांची सोय करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की मंदिराच्या मार्गांची अवस्था श्रद्धेचा अपमान करून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे. श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेच्या मार्गावर खड्ड्यांनी अडथळा आणला आहे. नवरात्र उत्सव अगदी दारात उभा असताना प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे हीच भाविकांची एकमुखी मागणी आहे. आता बघायचं आहे की हा रस्ता सणांपूर्वी सपाट होतो की खड्ड्यातूनच भक्तांना प्रवास सुरू राहावा लागतो. राज्य सरकारच्या आर्थिक तुटीला भरून काढण्यासाठी मद्यप्रेमींवर मोठा आर्थिक बोजा. विदेशी दारूच्या दरात तब्बल 9 ते 70% वाढ आणि त्याचबरोबर परवाना शुल्कातही वाढ. पण यामुळे बाजारात एक वेगळंच चित्र समोर आलंय. विदेशी दारू महागल्याने देशी दारूच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने महसूल वाढविण्यासाठी उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी दारूच्या दरात तब्बल 9 ते 70% वाढ करण्यात आली असून मद्य विक्रीच्या परवान्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय बनावटीच्या विदेशी दारूंमध्ये सर्वाधिक
55 ते 85 रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे। या वाढीमुळे शासनाच्या तिजोरीत दरवर्षी अंदाजे 14,000 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचा अंदाज आहे। दर वाढल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे। विदेशी दारूचे दर वाढल्याने आणि देशी दारूचे दर स्थिर राहिल्याने अनेक तळीरामांनी पर्याय म्हणून देशी दारूकडे वळण्यास सुरुवात केली आहे। बडनेरा नवी वस्ती भागात देशी व विदेशी दारूची प्रत्येकी एक दुकाने आहेत, तर जुनी वस्ती भागात एकमेव देशी दारूची दुकान आहे। विदेशी दारू परवडत नसल्याने आणि सवय सोडणे अवघड असल्याने अनेक जण देशी दारू विक्री केंद्राकडे वळत आहेत। जाणकारांच्या मते या दरवाढीमुळे देशी दारूची मागणी आणि विक्री दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। तर विदेशी दारू महागल्याने देशी दारूची मागणी वाढणं हे राज्यातील मद्य व्यवसायातील एक नवं समीकरण ठरते। सरकारला महसूल मिळणार असला तरी ग्राहकांचा खिसा रिकामा होणं आणि त्यांच्या पसंतीत बदल होणं हे दोन्ही बाजू लक्षवेधी आहेत। वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। आराधना फ्रेश स्टॉक सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पासून मान्सून धमाका। 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल। डिझायनिंग साड्या, डिझायनिंग ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बस्ता। ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर गेट रोड, अमरावती। एक व्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक, त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। बघूया पुढील घडामोडी। मनसर रामटेक मार्गावर पुन्हा एकदा निष्काळजी वाहन चालकामुळे एका युवकाचा बळी गेला आहे। भरधाव टिप्परने चिरडलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात रास्ता रोको आंदोलन पेटले। मनसर रामटेक मार्गावर महानुभाव पंथ आश्रमाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने रस्ता ओलांडणाऱ्या केशव सीताराम कोडापे या युवकाला चिरडलेत। 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30च्या सुमारास झालेल्या या अपघातात टिप्परने चाक केशवच्या डाव्या हातावरून नेल्याने हात पूर्णपणे निकामी झालाय। या घटनेनंतर ओरिएंटल टोल प्लाझाचे डॉक्टर गजभिये यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेत। त्यांची अवस्था सिरियस आहे। त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं आहे, प्रथमोपचारसाठी केलेलं आहे। तिथून त्यांना रेफर नागपूरसाठी केलेलं आहे। त्यांच्या हेड इंजुरी आणि एक हाताला लागलेला आहे। प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर मेडिकलला रेफर करण्यात आलंय। मात्र 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। या अपघातामुळे संतप्त स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन छेडलेत। यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। परंतु आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। शेवटी तहसीलदार रमेश कोळपे यांनी सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जवळपास 1.5 तासांनी मार्ग मोकळा करण्यात आलाय। आंदोलनकर्त्यांनी काय मागणी केली आहे आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आहे? आज 4:30च्या दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती मानभाव आश्रमच्या अपोजिट साईडला एक केशव सीताराम कोडापे माजरा गाव आहे वरोरा तालुक्यातलं, तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रकसुद्धा पकडण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी सतीशभाऊ डोंगरे असतील किंवा गजूभाऊ यादव असतील, यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजूचे ट्रॅफिक जाम केली होती। त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस आणि तहसील कार्यालयामार्फत आम्ही आलो। त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एक 3,000 ते 4,000 लोक दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात। रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि या लोकांना समोरच्या मठामध्ये, आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला आणि रविवारी पोलीसचा या ठिकाणी बंदोबस्त राहील।
त्यानंतर आपल्या मनसर चौकामध्ये ट्रॅफिक जास्त असते, त्या ठिकाणी सुद्धा मोठा चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करता लावण्यात येते. आणि जो मनसरपासून रामटेकपर्यंतचा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवे, या ठिकाणी वरचे स्ट्रीट लाईट आहेत ते कधी बंद असतात, त्याबाबत सुद्धा जगताप जे आहेत डेप्युटी इंजिनियर नॅशनल हायवे त्यांच्याशी बोललो आहे मी स्वतः, आणि त्या 3-4 मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. आणि जो व्यक्ती याच्यामध्ये अपघातात ज्याला गंभीररित्या जखमी झालेला आहे, तो ट्रक पकडलेला आहे, त्याच्या ट्रक मालकाशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे, ते सुद्धा त्या संबंधित व्यक्तीचा दवाखान्यातला सर्व खर्च ते देण्यास तयार आहेत. आणि नियमानुसार संबंधित ट्रक मालक आणि ड्रायव्हरवरती कारवाई होईल. मनसर रामटेक मार्गावरील हा अपघात पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करतो. स्थानिकांच्या मागण्या प्रत्यक्षात राबवल्या गेल्या तरच अशा दुर्घटना टळतील. नागपूरच्या म्हालगी नगर चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान एक अशी घटना समोर आली आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल. जेसीबीने खोदकाम करत असताना मातीऐवजी बाहेर आला मानवी कवटीचा भयंकर सत्य, आणि यामुळे परिसरात क्षणातच खळबळ उडाली. नागपूरच्या म्हालगीनगर चौकात शुक्रवारी दुपारच्या सुमारास उड्डाणपुलाच्या बांधकामाचं काम सुरू होतं. जेसीबीने नेहमीसारखं मातीचा थर उचलला, परंतु अचानक ऑपरेटरच्या नजरेसमोर एक मानवी डोकं आलं. त्याच्यासोबत जमिनीतून काही चुड्याही बाहेर आल्या. त्यामुळे हा महिला मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे दृश्य पाहून खोदकामात गुंतलेले कामगार हादरलेत. काम तात्काळ थांबवण्यात आलं आणि सक्करदरा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. सूचना मिळताच पोलीस पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावलेत. प्राथमिक तपासात हा प्रकरण एखाद्या खून प्रकरणाशी संबंधित असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे पुरवण्यात आला असावा असा अंदाज वर्तविला जातोय. सध्या मृतदेह किती जुना आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून कवटी आणि संबंधित वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. फॉरेन्सिक तपासणीसाठी त्या पाठवण्यात आल्या आहेत. घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवत तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. या भीषण शोधामुळे म्हालगी नगर परिसरात भीतीचा सावट पसरला आहे. मानवी कवटी सापडल्याची घटना ही फक्त एका योगायोगाने उघड झालेली गुन्ह्याची गुत्थी असू शकते, किंवा त्यामागे आणखी मोठं रहस्य दडलेलं आहे का हे तपासातूनच लवकर स्पष्ट होईल. नागपूर पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हदगाव तालुक्यात मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आमगव्हाण गावात काय घडलं जाणून घेऊया. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे हदगाव तालुक्यातील आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री अचानक पाण्याचा प्रवाह इतका वाढला की गावातील नदीला पूर आला. पाण्याचा वेग इतका जास्त होता की गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने काही तासांनी पाण्याचा जोर ओसरल्याने मोठा अनर्थ टळलाय. परंतु या पावसामुळे आमगव्हाण ते शेबार पिंपळी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे जवळपास 1 किलोमीटर वाहतूक सगळी ठप्प आहे आणि घरादाराने सगळीकडे पाणी गेलेलं आहे. आणि शेबार पिंपरी आणि रोड हे बंद पडला आहे. तरी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा हे मार्ग काढावा हीच विनंती. इकडे दृश्य पाऊस झाल्यामुळे सगळ्या घरादारांना सगळ्या पाणी गेलेलं आहे. हे पहा इकडे पहा सगळीकडे पाणी गेलेलं आहे. आणि कोणतेही प्रशासनाला सांगू नये बी आतापर्यंत कुणी आलं नाही. लगातार 2 दिवस झाले ढगफुटी चालू आहे या विभागामध्ये. तरी ताबडतोब सगळ्यांनी यायची कृपा करावी हीच सगळ्याला विनंती आहे. हे दृश्य पाऊस पहा इकडे घरात पाणी गेलेलं आहे, शाळामध्ये पाणी गेलेलं आहे, पुन्हा मंदिरामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे. शाळा भुललेली आहे. प्रशासनानं दखल घ्यावी. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं ते तिकडे माणसं अडकलेली आता मंदिर पाण्याखाली गेलं, तिकडे शाळा पाण्याखाली गेली. आपण पाहिले की निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे एका रात्रीत गावकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयातून बोगस जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केलाय। त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली। अर्धापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जो घोटाळा झाला आहे त्याची अधिक माहिती समोर येत आहे। खूप मोठा गंभीर घोटाळा आहे। आता SP ने स्वतः हा घोटाळा त्याची चौकशी इन्व्हेस्टिगेशन मॉनिटर करायचं ठरवलं आहे। मंत्रालयाने पण यांना सूचना दिली आहेत की यात हेल्थ म्हणजे हॉस्पिटलचा पण जो स्टाफ इन्व्हॉल्व असेल तर त्यांची चौकशी व्हायला हवी। यात पूर्ण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टम याचा भयंकर मोठा दुरुपयोग झालेला आहे आणि यात भीती अशी आहे की काही लोक सर्टिफिकेट घेऊन पळून गेले आहेत। ते कोण होते, ते घोस्ट आयडेंटिटी तयार करण्यात आली का, त्याचा तपास मला असं वाटतंय की पुढच्या 10-15 दिवसात या तपासाला तीव्र गती मिळेल। आतापर्यंत प्रोग्रेस आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? कारण गुन्हा नाही हे प्रकरण दाबण्याचा अर्धापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला। आरोग्य मंत्रालयाचे स्थानिक अधिकाऱ्यांनी पण दाबण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट मी स्वतः डायरेक्टली मुख्यमंत्र्यांशी बोललो। हे खूप गंभीर बाब आहेत आणि म्हणूनच आज मला इथे यावं लागले आहेत। आता SP स्वतः यात आणि DG ऑफिस हे मॉनिटर करणार। बडा नेता असल्याचा आपण पहिल्याच भेटीमध्ये खुलासा केला होता या सगळ्या प्रकरणामागे। माझ्यासाठी हा राजकीय नेत्यापेक्षा पण देशाची जी सिस्टम करप्ट करण्यात आली आहे की देशाचा जो नॅशनल पोर्टल आहे जन्म मृत्यू त्यात आतमध्ये घुसायचं, त्यातना डॉक्युमेंट काढायचे, त्याचा फोटोशॉप करायचा आणि ते सर्टिफिकेटच्या आधारावर पासपोर्ट मिळवून पळून जायचं, फार खतरनाक। भोंग्याचा जो विषय आहे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की जर डेसिबलची मर्यादा ओलांडली गेली तर त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। माझं चौकशी सुरू झाली आहे। मी 10 दिवसानंतर पुन्हा भोंग्यासाठी नांदेडला येणार आहेत। नांदेड शहरातले भोंगे अजून वादत आहे। पोलिसांनी त्याचा संबंध स्थानिक पोलिसांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाही आहे। नांदेड आणि लातूर भोंगे बंद होणार। किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातील या घोटाळ्याला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे। या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हदगाव तालुक्यात मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे। काल रात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आमगव्हाण गावात काय घडलं जाणून घेऊया। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याच पावसामुळे हदगाव तालुक्यातील आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रात्री अचानक पाण्याचा प्रवाह इतका वाढला की गावातील नदीला पूर आला। पाण्याचा वेग इतका जास्त होता की गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। सुदैवाने काही तासांनी पाण्याचा जोर ओसरल्याने मोठा अनर्थ टळलाय, परंतु या पावसामुळे आमगव्हाण ते शेबार पिंपळी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत। ढगफुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे जवळपास 1 किलोमीटर वाहतूक सगळी ठप्प आहे आणि घरादाराने सगळीकडे पाणी गेलेलं आहे आणि शेबार पिंपरी आणि रोड हे बंद पडला आहे। तरी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा हे मार्ग काढावा हीच विनंती। इकडे दृश्य पाऊस झाल्यामुळे सगळ्या घरादारांना सगळ्या पाणी गेलेलं आहे। हे पहा इकडे सगळीकडे पाणी गेलेलं आहे आणि कोणतेही प्रशासनाला सांगूनही बी आतापर्यंत कुणी आलं नाही। लगातार 2 दिवस झाले ढगफुटी चालू आहे या विभागामध्ये। तरी ताबडतोब सगळ्यांनी यायची कृपा करावी हीच सगळ्याला विनंती आहे। हे दृश्य पाऊस पहा इकडे घरात पाणी गेलेलं आहे, शाळेमध्ये पाणी गेलेलं आहे, पुन्हा मंदिरामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे, शाळा बुडलेली आहे। प्रशासनानं दखल घ्यावी। प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं ते तिकडे माणसं अडकलेली, आता मंदिर पाण्याखाली गेलं,
इकडे शाळा पाण्याखाली गेली. आपण पाहिले की निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे एका रात्रीत गावकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. आराधना फ्रेश स्टॉक सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पासून मान्सून धमाका. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल. डिझायनिंग साड्या, डिझायनिंग ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बस्ता. ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर गेट रोड, अमरावती. एक व्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. बघूया पुढील घडामोडी. आजच्या या वेगवान आणि वैज्ञानिक युगात काही दृश्ये अशी असतात जी पाहून मन थक्क होतं. पुसद शहरातील पूस नदी काठावरील खोलेश्वर महादेव मंदिरात दर श्रावण मासात घडणारे एक अद्भुत दृश्य यावर्षीही भाविकांच्या डोळ्यांसमोर उलगडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पूस नदीने स्वतः खोलेश्वर महादेवाला जलाभिषेक घातलाय. पुसद शहरातील प्रसिद्ध बालाजी देवस्थानाच्या परिसरात वसलेले खोलेश्वर महादेव मंदिर हे आपल्या प्राचीनतेसाठी आणि अद्भुत घटनेसाठी ओळखले जाते. श्रावण मास सुरू होताच इथे भाविकांची गर्दी वाढते. परंतु या मंदिराची खासियत म्हणजे दर श्रावण मासात पूस नदी स्वयंस्फूर्तीने मंदिर परिसरात प्रवेश करते आणि महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालते. यंदाही सकाळी 5 वाजल्यापासून पुसद शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या पाण्याने भरून वाहून लागलेल्या पूस नदीने मंदिराकडे मोर्चा वळवला. पाहता पाहता मंदिरात झरे फुटल्यासारखे पाणी शिरले आणि पिंड पाण्याखाली गेली. ही घटना पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. पाण्यात न्हालेलं शिवलिंग पाहून अनेकांनी हर हर महादेवच्या जय घोषाने वातावरण दुमदुमून टाकलं. भक्तांच्या मते हा पूस नदीचा जलाभिषेक म्हणजे महादेवाचीच लीला आहे, जी दरवर्षी श्रावण महिन्यातच घडते. हे दृश्य सिटी न्यूज प्रतिनिधी दुर्गेश कान्नू यांनी सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात टिपलं आहे. दरवर्षी घडणारा हा पूस नदीच्या महादेवाला होणारा अभिषेक हा श्रद्धा आणि निसर्गाचा संगम आहे. विज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरीही काही घटना आपल्या संस्कृतीतील भक्ती आणि अद्भुततेचं प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतात. पुसद परिसराला सकाळपासूनच सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. 2 तासांच्या अविरत पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पुसद शहरात पहाटे 4:45 वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आलेत आणि लगेचच अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल 2 तास अविरत कोसळलेल्या पावसाने नदी नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर अनेक नाल्यांना पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागलं. त्यामुळे शहरातल्या काही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लक्ष्मीनगर परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे शेजारील घरांमध्ये पाणी शिरले. रत्ना शेडके यांचे घर त्यात बुडाले असून मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेडके कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. बाजारपेठेत पाणी साचल्याने दुकानदारांनाही फटका बसला आहे. शहरवासीय सांगत आहे की गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आज अचानक धुवांधार बरसला, ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी नाल्यांचे पाणी कमी झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पुसद शहर आणि परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसामुळे वाहतूक विस्कळीत
घरात पाणी, बाजारपेठेत अडचणी, सर्व स्तरावर परिणाम झालेला दिसतोय. प्रशासनाने तातडीने मदत कार्य हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी उमेद कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला आमदार रोहित पवार यांचा पाठिंबा मिळाला असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला अधिकाऱ्यांविरोधात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. जिल्हा परिषद कार्यालयात सकाळी एक वेगळीच हलचल होती. उमेद प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांच्या स्थानांतराच्या मागणीकरिता आमदार रोहित पवार स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संचिता मोहपात्र यांची भेट घेण्यासाठी आलेत. त्यांच्यासोबत उमेदचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट सीईओ समोर मांडल्यात. त्यांचा आरोप आहे की उमेद कर्मचाऱ्यांवर सातत्याने मानसिक दबाव आणला जात आहे. या स्थानाला कंटाळून शीतल गर्लेवार या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ही घटना सर्वांना हादरून टाकणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ उमेदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादाला काही तोडगा निघेल का, की संघर्ष आणखी तीव्र होईल, याची प्रतीक्षा आता सर्वांनाच आहे. सरकारला या बाबतीत काय पडलंय असं वाटत नाही. एक महिला जी उमेदसाठी काम करते ती कॉन्ट्रॅक्टवर काम करते, हरकत नाही. पण असे किती आहेत या महाराष्ट्रामध्ये? लाखो आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहात का? एखादा अधिकारी एखाद्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यावर अन्याय करत असेल, मुद्दामून तिथं जे काही डॉक्युमेंट लागतात, नाहीतर त्याला काय म्हणतो आपण, एक KRA रिपोर्ट असतो, तो रिपोर्टच दिला जात नसेल, म्हणजे आता समजा मी अधिकारी, मला तुम्ही आवडत नाही आणि मी मुद्दामून तुमचे KRA देणार नाही, मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्या प्रक्रियेतून बाहेर जाता आणि तुमचा पगारसुद्धा बंद होऊन तुम्हाला हकलही जाऊ शकते. असं जर धमकी देऊन मग उद्या जाऊन वेगळे अधिकारी तिथे येतील, वेगळ्या पद्धतीने अन्यायसुद्धा करतील. मग अन्याय या कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी ऐकायचा का? मग हे जे काय आहे हे कुठेतरी ऐकून घेतलं पाहिजे. आता आम्ही सेक्रेटरी साहेबांशी बोललोय, ते त्या बाबतीत लक्ष घालतील असं सांगितलंय. CEO साहेबांना आम्ही फोनवर बोललेलो, पण आता जाऊन त्यांच्याशी आम्ही बोलू आणि हा विषय खरं काय खोटं काय, यांच्याकडे पण काही डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट मॅडमला त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ. पण अशा पद्धतीने अन्याय होत असताना तुम्ही फक्त एकच बाजू ऐकत असाल आणि हे फक्त गरीब आहेत, नाही तर कॉन्ट्रॅक्टरवर आहेत म्हणून ह्यांची बाजू तुम्ही ऐकत नसताल, तर या राज्यामध्ये आपण बघितलं तर परमनंट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हे कॉन्ट्रॅक्टर वर्कर्स आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर परमनंट संघटनेने सुद्धा या लोकांना पाठबळ आणि पाठिंबा तिथं दिलेला आहे. त्यामुळे हे जे काय चाललंय चुकीचं, आम्ही CEO साहेब मॅडमशी जाऊन तिथं बोलू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू करण्याबरोबरच उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही पुढे आला आहे. आता जिल्हा प्रशासन या मागण्यांवर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष आहे. आरमोरी शहरातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. शहरातील मुख्य मार्गावरील एका दुचाकी शोरूमची जुनी भिंत कोसळून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात घडली आहे. भगतसिंग चौकातील हिरो कंपनीच्या दुचाकी शोरूमची जुनी भिंत अचानक कोसळली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली तेव्हा काही तरुण या भिंतीजवळ उभे होते. भिंत कोसळल्याने ते सर्वजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत ब्रह्मापुरी येथील आकाश बुरांडे तसेच वडसा येथील तहसीम शेख आणि मोहम्मद हसन अली शेख यांचा जागीच मृत्यू झालाय. तर दीपक मेश्राम, विलास मणे आणि सौरभ चौधरी हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर इमारतीची मालकी असलेल्या व्यक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नगरपंचायतीने या इमारतीला याआधीच जीर्ण घोषित केले होते आणि तिचा वापर बंद करण्याची नोटीसही दिली होती. तरीही मालकाने याकडे दुर्लक्ष करत शोरूम सुरूच ठेवलेत. याच हरगलजीपणामुळे निष्पाप तरुणांचा जीव गमवावा लागला. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. तर ही होती गडचिरोलीच्या आरमोरी येथील दुर्दैवी घटनेची माहिती. नगरपंचायतीच्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अधिक तपास करीत आहेत. सिनेमा चौक शहराचा गजबजलेला भाग, पण इथे आज नागरिकांना समस्या अनावर झाल्या आहे.
कारण इथल्या मुत्री घरातून पसरत असलेली घाण आणि दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करीत आहे. विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनाच या अस्वच्छतेचा फटका बसत आहे. सिनेमा चौकात असलेलं सार्वजनिक प्रसाधनगृह सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचं कारण बनलं आहे. या भागातून रोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, महिला आणि पुरुष नागरिकांचं येणं जाणं होतं. मात्र प्रसाधनगृहातील घाण थेट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात जमा होत आहे. त्या खड्ड्यातून वाहनं गेल्यावर त्यांच्या चाकांवरून ही घाण रस्त्यावर पसरते. परिणामी परिसरात सतत दुर्गंध पसरत असून नागरिकांना नाक दाबूनच तिथून जावं लागतंय. स्थानिक व्यावसायिकांनाही दिवसभर या अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय. या प्रसाधनगृहामधील घाण वाहून नेण्यासाठी योग्य नालीच नाही. नगर परिषदेकडून नाली खोदून ठेवली आहे, परंतु त्यात पाईप बसवण्यात आलेला नाही. नाली अपुरी असल्याने खड्डा कायम भरलेला राहतो आणि घाण तशीच साचत राहते. यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय. नागरिकांनी नगर परिषदेला तातडीने पाईप बसवून नाली पूर्ण करण्याची, खड्डा बुजवण्याची आणि प्रसाधनगृहातील घाण नियमितपणे साफ करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही. सिनेमा चौकासारख्या मुख्य भागात असं घाणीचं साम्राज्य असणं ही नक्कीच लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने या तक्रारीवर तातडीने पावलं उचलून नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावं अशी अपेक्षा आहे. आम्ही आपल्याला लातूर जिल्ह्यातील एका गावाची यशोगाथा सांगणार आहोत, जिथे पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक अनोखा विक्रम रचला गेला. केवळ एका मिनिटात 450 झाडे लावून हासेगावने संपूर्ण महाराष्ट्राला पर्यावरणाचा एक सुंदर संदेश दिला आहे. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे देवराई फाउंडेशन यांच्यातर्फे तसेच श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी आणि शिवश्री फाउंडेशन या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे कॉलेजच्या प्रांगणामध्ये एक बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्या अंतर्गत आपण ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्यांचं इथं आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपणाला आपण पुढे संगोपन करून ज्या बायोडायव्हर्सिटीची सध्याला गरज आहे आपल्या पूर्ण समाजाला किंवा या पूर्ण सृष्टीला, तर त्याचा एक छोटासा प्रयत्न आपण इथे केलेला आहे. आणि तसेच आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष, वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरप्पा बावगे आणि सह्याद्री देवराई फाउंडेशनचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे सर, या दोघांचाही वाढदिवस आहे. तर त्या दोघांना मी आज या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य हे वटवृक्षाप्रमाणे खूप मोठं व्हावं आणि आमच्यासारखे सर्व छोटे छोटे वृक्ष त्या सावलीमध्ये खूप आनंदी जगावेत अशी मी अपेक्षा इथं व्यक्त करतो. तर हासेगावचा हा हरित विक्रम केवळ एक उपक्रम नाही, तर तो निसर्गाप्रती असलेल्या एका जबाबदारीचा एक आदर्श आहे. एका मिनिटात 450 झाडे लावून त्यांनी दाखवून दिले की जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी प्रभारी आरटीओ संजय फेडारकर यांनी काही कठोर पावले उचलली आहेत. या संदर्भात त्यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत काय सांगितलं, तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट घालणं का सक्तीचं करण्यात आलंय आणि अवैध ट्रॅव्हल्सवर कशी कारवाई केली जात आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वात आधी तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मागे बसणाऱ्यांनी पण सुद्धा हेल्मेट घालणे आवश्यक आहे. त्यांनी वाहनाचे सर्व कागदपत्र जवळ ठेवावे आणि तर मग जे स्पीड आहे त्यांनी स्पीड लिमिटमध्ये त्यांनी चालवावी आणि जे सिग्नल्स आहेत त्यांनी त्यांचे मान राखावं. सध्या काही टीनेजर्स मुलं जे आहेत ते वाहन चालवतात, मोठी मोठी कार वगैरे, होऊ शकतात. ते एकदम चुकीचे आहे. ते जोपर्यंत त्यांच्याकडे परवाना नाही, वाहन चालवायचा परवाना नाही आहे तोपर्यंत त्यांनी वाहन चालवू नये आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करतोच. पण तसंच पालकांनी सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तू वाहन चालवू नको. काही गोष्ट पालकांची पण ती जिम्मेदारी आहे की त्यांनी टीनेजर्सला वाहन देऊ नये. जे शाळा महाविद्यालयामध्ये जे बसेस चालत आहेत, स्कूल बसेस, त्यामध्ये काय नियम आहे की त्यांचे जे आहे फिटनेस गाड्यांचे आणि त्यांचे पूर्ण नियमाप्रमाणे असायला पाहिजे, काय सूचना? स्कूल बसेसमध्ये अटेंडंट आवश्यक आहे आणि जे सेफ्टी मेजर्स आहेत ते पूर्ण फुलफिल झाले पाहिजे. फायर एक्सटिंग्विशर पाहिजे, तिथं इमर्जन्सी एक्झिट बरोबर पाहिजे आणि त्यांनी एक सेफ साईडमध्ये वाहन पार्क करायला पाहिजे.
काही व्हॅन सुद्धा स्कूलच्या चालत आहे आणि ऑटोमध्ये सुद्धा परिवहन होत आहे, या संदर्भात सुद्धा काय? सर, ऑटोमध्ये जर ते 3 विद्यार्थी जर घेऊन जातात सर, त्याला आपण काही रोखू शकत नाही. म्हणजे जर 3च्या वर आहेत विद्यार्थी तर आपण त्यांना रोखू शकतो, कारण ऑटोमध्ये 3 विद्यार्थी न्यायची परवानगी आहे, विद्यार्थी म्हणा किंवा पॅसेंजर्स. शहरामध्ये ज्या प्रकारे आता 3 वाहतूक शाखा झालेल्या आहेत, पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनामध्ये, एक ACP, 3 PI, आणि ते त्यांचे जे कर्मचारी आहेत ते जे नियम तोडणाऱ्या वाहनांना चालन करतात, परंतु ते चालन इथे RTO विभागात दिसत नाही. वाहन विकणारा व्यक्ती आपलं वाहन विकून जाते, त्याच्यावर चालनच असतं. त्याच्यावर काय म्हणतात? नाही सर, चालन आपल्याकडे दिसतात आता. जेव्हापासून सुरू आता मागच्या 1 वर्षापासून आपल्याकडे चालन दिसतात. जे त्यांनी चालन केलेले आहेत आपल्याकडे चालन दिसतात ते. त्यामुळे मग त्याच्या पुढचे एकही कामं त्यांचे होत नाही. अवैध ट्रॅव्हल्स चालू आहेत, ज्या ट्रॅव्हल्सना परमिट नाही आहे, त्या परतवाडा बस स्टँड पासून अमरावती, अकोला विविध क्षेत्रामध्ये परिवहन करत आहे. यावर आपल्या काय कारवाई? सर, आपण अवैध जे ट्रॅव्हल्स आहेत आपण त्यांच्यावर नेहमी कारवाई करतो. आता आपण 2 बसेस आता आपण पकडलेले आहेत. सध्या आताच 2 मिनिटांनी आपण 2 बसेस पकडलेले आहेत. जे ट्रॅव्हल्स आहेत ते एक रेवस्कर यांची आहे आणि एक आहे तिवारी, तुझ्या आता मॅटर सुरू होतं तर ते सुरू आहे. ते आपण त्यांच्यावर नेहमी कारवाई करतो. आपण यांच्यावर काय कारवाई केली? यांच्यावर परमिटमुळे त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना परमिट नाही त्यांच्याकडे, आपण त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. साहेब, हे परमिट नसणारे जे वाहन आहेत त्यांच्यावर आपण एकदा कारवाई करतो, मग पुन्हा ते रोडवर दिसतात, मग त्यांना भविष्यात त्या 2दा-3दा कारवाई केल्यानंतर अजून काही असं त्याला जमा करू शकतो? त्याला आपण मग गाडी जमा करून देतो. मग त्यांच्यात जे आहे परमिट सस्पेंड करून देतो आपण नेहमीसाठी, आणि त्यांची जी केस आहे आपण वर पाठवतो. सध्या RTO विभागाकडून टप्पा परवाना देणे सुरू आहे. सर, ती क्वेश्चन पीसी ऑफिसरून माहिती पडली, मी सांगू शकत नाही त्याला. वाहतूक प्रवासी स्टेज कॅरेज परमिटच्या संदर्भामध्ये RTO विभागाने आतापर्यंत किती कारवाया केलेल्या आहेत? मागील 6 महिन्यात आपण 430 बसेस तपासलेले आहेत. त्याच्यातून जवळपास 143 बसेस दोषी आढळून आले. त्यांच्याकडून आपण 7,70,000 रुपये एवढा दंड वसूल केलेला आहे. अशा प्रकारे RTOने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून ते आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा कार्यवाहीतून अधोरेखित होते. नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी या नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. एकीकडे अकोल्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे माणुसकीचं एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे. वाडेगावजवळ निर्गुणा नदीच्या पुरात अडकलेल्या एका शेतकऱ्याला गावकऱ्यांनी जीवावर उदार होऊन वाचवलं. अकोल्यातील वाडेगाव येथे गणेश रमेश ढोरे नावाचे शेतकरी निर्गुणा नदी पात्रातून शेतीची कामे आटपून परतत येत होते. अचानक जोरदार पाऊस झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आणि गणेश ढोरे पुरात अडकले. त्यांनी मोठ्या हिमतीने एका छोट्या झाडाचा आधार घेतला आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून वाडेगावचे ग्रामस्थ तात्काळ नदी किनारी जमा झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि कोणतीही सरकारी मदत येण्याची वाट न पाहता स्वतःच बचाव कार्य सुरू केले. स्थानिक तरुणांनी दोरी आणि टायरची ट्यूब वापरून गणेश ढोरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास 5 ते 6 तरुणांच्या 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांनी ढोरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. या दरम्यान अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचे धाडस करू नये असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. गावकऱ्यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. आज आपण एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इंग्रजांच्या राजवटीत गरिबांसाठी संघर्ष केला. त्यांना काही लोक डाकू म्हणत, पण तेच आदिवासी आणि गरीब बांधवांसाठी देवदूत होते. आज आपण मेळघाटाच्या जंगलातील
या जननायकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे नाव आहे. ज्या प्रकारे आज आदिवासी दिवस आहे आणि आदिवासी दिवसच्या या पावन दिवशी आपण टंट्या मामाच्या वेशभूषेमध्ये आहे. काय टंट्या मामाचा इतिहास, भील इतिहास काय? नमस्कार, मी अभिनेता विनय भगत. खरंच आज जरा वेगळी भूमिका साकारायला मिळाली. याआधी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका तर मी स्वीकारल्याच, पण आता मी टंट्या मामा भील यांची भूमिका स्वीकारतोय. परंतु ही भूमिका करत असताना जेव्हा त्यांचा इतिहास मी वाचला, जेव्हा त्यांचा इतिहास मी लक्षात घेतला, खरंच या माणसाला माझा 10 वेळा सल्यूट आहे. कारण या माणसाचा इतिहास असा आहे की यांनी तब्बल 11 वर्ष इंग्रजांना झुंजत ठेवलं, त्यांच्या हाती सापडले नाही. पण त्या माणसाची पार्श्वभूमी जर बघितली तर तो माणूस गरिबांना अन्नदान करायचा आणि श्रीमंतांना लुटायचा. आज जर तुम्ही खंडवा मध्य प्रदेशमध्ये गेले, ज्या ठिकाणी इंग्रजांची त्यांनी रेल्वे लुटली होती, त्या ठिकाणी आजही रेल्वे त्यांना मानवंदना देते. ती रेल्वे तिथं थांबते आणि त्यांचं राहायचं ठिकाण म्हणजे अकोटचं जंगल. खरंच या क्रांतीवीराला माझा मानाचा मुजरा. टंट्या मामा का म्हणतात? त्यांना टंट्या मामा का म्हणतात? कारण त्यांचे कामच तसे होते, ते तटस्थ वागायचे, म्हणजे दुश्मनाला सडेतोड उत्तर द्यायचे. भाऊ होते म्हणून. हा, आणि सर्वात महत्वाचं, आज अभिमानाचा दिवस आहे, आज रक्षाबंधन सुद्धा आहे आणि आदिवासी दिवस आहे. त्याच दिवशी मला टंट्या मामाची भूमिका साकारायला मिळाली. कारण ते जरी सगळ्यांच्या आईच्या पोटातून जन्माला नाही आले, परंतु ते प्रत्येक बहिणीचे भाऊ होते. टंट्या मामा भील यांनी आपल्या समाजासाठी आणि आदिवासी बांधवांसाठी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या बलिदानाला सलाम म्हणून आजही खंडवा येथील रेल्वे 2 मिनिटे थांबते. हीच गोष्ट त्यांच्या कार्याची आणि लोकप्रियतेची साक्ष देते. टंट्या मामा भील हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते, जो आजही मेळघाट आणि आदिवासींच्या मनात जिवंत आहे. गुड मॉर्निंग ग्रुप अमरावतीने आज एका महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून त्यांनी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांना सायन्स कोर मैदानावर बोलावून परिसरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलं. ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केली की मैदानावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून पावसाळ्यात साप किंवा विंचूचा धोका वाढला आहे. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान, जे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आज अनेक समस्यांनी ते ग्रासलं आहे. गुड मॉर्निंग ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांनी आमदार खोडके दाम्पत्याला भेटून त्यांच्यासमोर या गंभीर परिस्थितीची मांडणी केली आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेलं गाजर गवत आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर साप आणि विंचूचा वावर वाढला आहे, ज्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी इथे काही मद्यधुंद लोकांचा वावर असतो, ज्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकच्या ट्रॅकवर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचं या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इथला म्हणजे स्वच्छतेचा हा मेन प्रॉब्लेम आहे. इथे आता मध्ये इथे साप निघाले होते 2-3 आणि त्यानंतर बसायची व्यवस्था, लेडीज फिरायला येतात, जेंट्स येतात, त्यांना युरिनलची वॉशरूमची आवश्यकता पाहिजे, बसण्याकरता बेंचेस, जिम आणि जिम जे आहे ओपन जिम हे आवश्यक आहे. त्यांना मागं धोडलो होतो आधी पाऊस, आणि हा स्वच्छता हा फार मेन आहे सगळ्यात. रात्रीच्या वेळेस इथं वातावरण काय राहते? सकाळी तुम्ही येतात काय बघता मला सांगा. रात्रीच्या साथ लोकांना साप दिसले ना, 1-2 साप तो आता ही 8 दिवसापूर्वीची होती. त्यामुळे ते हे स्वच्छता आणि लाईटचं भयंकर आवश्यक आहे. बॉटलही जास्त दिसतात, सकाळी दिसतात. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारलेली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. खोडके दाम्पत्याने यावर लवकरात लवकर लक्ष देऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. या गंभीर समस्येवर आता खोडके दाम्पत्य काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती महानगरपालिका यावर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सायंकाळच्या बातम्यांमध्ये एवढंच. भेटूया रात्री 8च्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ.